गुड इव्हनिंग सगळ्यांना. आता आपण बालविकास सीडीपी अध्यापनशास्त्र 8 जानेवारी 2026 ला जो पेपर झालेला होता, त्या पेपरामध्ये आलेले प्रश्न आपण बारकाईने समजून घेणार आहोत. कशा पद्धतीने प्रश्न बारकाई समजून घेतल्याने फायदा होतो आणि टॉपिक अभ्यासल्याने एकही प्रश्न कसा चुकत नाही आपण बघणार आहोत. प्रश्नपत्रिका आहे 8 जानेवारी. बरोबर आहे का नाही? सीडीपी बाल विकास. आता आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. तुम्हाला रेकॉर्ड आणि लाईव्ह बॅच उपलब्ध आहे. पेपर 1 तुम्हाला 1099, पेपर 2 1099 आणि दोघं पेपर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर 1499. जर तुम्ही 20 जून पर्यंत जर जॉईन करणार तर तुम्हाला 999 आणि दोघं पेपर 1399 मध्ये उपलब्ध होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल? मराठी हिंदीमध्ये नोट्स, ऑनलाईन टेस्ट ॲप उपलब्ध, सर्वात महत्त्वाचं टेस्ट ॲप आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं असेल मॉडर्न क्वेश्चन पेपर. कारण मॉडर्न क्वेश्चन पेपर हा तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे का नाही? किती अभ्यास झालेला आहे, अजून काय केलं पाहिजे, कुठल्या प्रश्न ज्या वेळा तुम्ही वारंवार वाचतात त्यामुळे काय होतं, आपली आकलन क्षमता वाढते आणि मॉडर्न क्वेश्चन पेपरने तुमची भीती गायब होते. कारण परीक्षा सेंटरवर तुम्हाला जी भीती असते ती मॉडर्न क्वेश्चन पेपर सोडवल्यावर ती नाहीशी होईल. म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. त्यासाठी तुम्ही पीएससी सब अकॅडमी प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवरून पीएससी सब अकॅडमी ही ऍप डाउनलोड करा. काही जर अडचण असेल तरी ते मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. फक्त प्रश्न बारकाईने समजून घ्या. एक सुद्धा प्रश्न टॉपिकच्या बाहेर नसतो. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, फक्त तुम्ही प्रश्न बारकाईने समजून घ्या. एकही प्रश्न बाहेर टॉपिकच्या बाहेर जात नाही. ही टीईटी परीक्षा नाहीये, ही सीटीईटी आहे. बरोबर आहे का नाही? आता पहिला प्रश्न काय म्हणतोय, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्राथमिक कक्षाओं में छात्रों की भ्रांतियों और सहज अनुमान को डैश डैश करना चाहिए. बघा, प्राथमिक कक्षा में छात्रों की भ्रांतिया, भ्रांतिया म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल, म्हणजे उदाहरणार्थ लहान मुलं म्हणतात ना, मी झाडाखाली का जात नाही, रात्री भूत असतं, ही त्यांची भ्रांती आहे. और सहज अनुमान को डैश डैश करना चाहिए. काय केलं पाहिजे? पहिलं म्हटलं आहे, उनको बरखास्त करना चाहिए और हातोच, रागून चालेल का, तू काही कामाचा नाही आणि असं मांडू नको, वर्गात सांगू नको, तर अजिबात नाही. कारण मुलं प्राथमिक आहेत, त्यांच्या मनावर निगेटिव्ह प्रभाव पडू शकतो. दुसरं म्हटलं, पर ध्यान केंद्रित करना चाहिए. और बघा, ध्यान केंद्रित करना चाहिए आणि हातोत्साहित करणं, हातोत्साहित चालेल का, तर अजिबात नाही, नको काही पण सांगू, असं चालणार नाही. म्हणजे हातोत्साहित चालणार नाही, म्हणजे हे ऑप्शन पण चुकलं. की अवहेलना होनी चाहिए, अवहेलना होनी चाहिए. अवहेलना म्हणजे काय, त्याला नकारात्मक द्या आणि प्रोत्साहित नंतरून करा, चालेल का, हे पण चालणार नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे, पर ध्यान देना चाहिए म्हणजे काय, त्या भ्रांतियों पर ध्यान केंद्रित करना चाहिए और उन्हें प्रोत्साहित करना चाहिए. मग आता लहान मुलं म्हणतात ना, सर आम्ही झाडाखाली रात्री जात नाही, भूत असतं. मग काय आहे बाबा, मग सांग तर एक. आणि तुला जर अजून काही माहित असेल, तुझ्या मित्रांना काही असेल तर नक्की सांग, म्हणजे जेणेकरून काय होईल, चिंतन वाढेल, विद्यार्थ्यांना बोलण्याची सवय लावेल. म्हणजे ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी उत्तर बरोबर आहे. बघा किती सोपे प्रश्न असतात. बघा, हा पण टॉपिक आपण बघितला होता. या टॉपिकवर आलेला प्रश्न फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न दूसरा काय म्हणतो, निम्नलिखित में से किस किस किसमें व्यक्ति के हाथ और आंखों के तालमेल, संतुलन और शारीरिक निपुणता की क्षमता प्रभावित होती है. बघा, निम्नलिखित में से किसमें व्यक्ति के हाथ और आंखों का तालमेल, हात और आंखों का तालमेल जे असतो म्हणजे काय, आता एखादा असतात बघा, एखादा मुलगा असतो किंवा मनुष्य पण असतो, त्याचे हात आणि डोळ्यांचा तालमेल बसत नाही. मग निपुणता को क्षमता प्रभावित, कोणती क्षमता प्रभावित करते, भाषा वैकल्प्य म्हणतात का त्याला, अजिबात नाही. काय असतं, हे गतिमान वैकल्प्य असतं, पठन वैकल्प्य नाही, गुणज नाही, याला गतिमान वैकल्प्य असं म्हणतं. याच्यामध्ये काय होतं, डोळे हात याचा तालमेल लागत नाही. काय तालमेल म्हणजे काय, थरथर होणे वगैरे या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. काय, गतिमान वैकल्य. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा. प्रश्न फक्त बारकाईने समजून घ्या. आणि ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, युट्यूबला सेटिंग असते, व्हिडिओची क्वालिटी वाढू शकता. आणि ज्यांना आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला, कमेंट युट्यूबच्या कमेंट बॉक्स म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळून जाईल, त्याद्वारे तुम्ही जॉईन होऊ शकता. प्रश्न तिसरा, बच्चों के विकास के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. म्हणजे बच्चों के विकास के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है म्हणजे मुलांच्या विकासासंदर्भात कोणतं कथन योग्य आहे, सही आहे.
पहिलं म्हटलंय विकास बिना किसी पैटर्न के अनियमित तौर पर प्रकट होता है. आता विकासाला पॅटर्न असतो, पण इथे काय म्हटलं बिना पॅटर्न कसं काय? आता तुम्हाला माहिती आहे शेषावस्थेनंतर पूर्व बाल्यावस्था, मग उत्तर बाल्यावस्था. तर सर तो आमच्याकडे पहिले उत्तर बाल्यावस्था असं नाही होणार. म्हणजे पॅटर्न बिना पॅटर्न ते चालणार नाही. विकास बहुआयामी व बहुदिशात्मक होत आहे. हे बरं वाटतंय. विकास बहुआयामी आणि बहुदिशात्मक होत आहे. विकास का वृद्धी पर्याय आहे. आता विकासाचा वृद्धी पर्याय आहे का? आता एखादी मुलगी आपण काय म्हणतो शाळेत हुशार नाही. मग काय करतो वजन वाढून टाक, तू हुशार होऊन जाशील किंवा तुझा विकास होऊन जाईल. असं होईल का? तर वृद्धी पर्याय आहे का? तर अजिबात नाही. विकास सरळ व एकात्मक प्रक्रिया अजिबात नाही. विकास सरळ नाही. विकास वक्रकार आणि चक्रीय असतो. पण सरळ कधी नसतो. म्हणजे ऑप्शन 2 काय आहे? त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4 बघा टॉपिक वर आलेले प्रश्न आहेत ना. एकही टॉपिकच्या बाहेर तुम्हाला प्रश्न नाही. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेले त्या विद्यार्थ्यांचं एकही उत्तर चुकत नाही. जर त्यांनी आकलन म्हणजे प्रश्न नीट वाचला तर. प्रश्न जर चुकीचा वाचला तर उत्तर चुकणारच. विकास का शीर्षगामी सिद्धांत हा बघा शीर्षगामी तुम्ही सिद्धांत बघितलाय. विकास का शीर्षगामी सिद्धांत विकास के बारे में बात करता है. आता शीर्षगामी सिद्धांत वाचला असेल तर कळेल काय बात करतो. पहिलं म्हटलं विकास एकाधिक आयाम आहे. म्हणतो का असं? तर अजिबात नाही. विकास असतत जे निगेटिव्ह आहे असतत आहे का? विकास रेखीय आहे तर अजिबात नाही. विकास व्यवस्थित क्रम आहे. म्हणजे काय? शीर्षगामी सिद्धांत काय म्हणतो का मूल पहिले डोकंचा भार सांभाळायला लागतं, नंतर हातापायांचं समतोल सांभाळायला लागतं. म्हणजे डोक्याकडून पायाकडे होतो. म्हणजे व्यवस्थित क्रम आहे ना. सर माझं मूल पहिले चालायला लागलं मग आपण काय म्हणतो मान असं नाही. तर पहिले डोक्याकडून तो पायाकडे होईल म्हणजे काय व्यवस्थित क्रम फॉलो करतो. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा हा पण टॉपिक आहे. आपण टॉपिक घेतलेला होता. हा जेवढं तुम्ही काळजीपूर्वक बघणार तेवढं तुम्हाला व्यवस्थित समझेल. प्रश्न 5 सोलिनता क्रम विकार से जूझ रहे बच्चों को पढ़ाने के लिए निम्नलिखित में से कौन सी एक प्रभावी रणनीति है. बघा सोलिनता क्रम बघा सोलिनता क्रम जे असतं सोलिनता क्रम म्हणजे काय त्यांना शब्दांचा जो आपण काय म्हणतो आपण शब्द वाचल्यानंतर पुढचा शब्द लगेच वाचतो बरोबर आहे का नाही. जसं अनुमान दिनचर्या वाचला तर त्यांना तो सोलिनता क्रम लावता येत नाही. मग या विद्यार्थ्यांना पडणार काय सांगितलं निम्नलिखित काय म्हणजे पडाने केले म्हणजे त्यांना शिकवण्यासाठी कोणती रणनीती प्रभावी आहे. पहिलं म्हटलंय अनुमानित दिनचर्या बनाए रखना. अनुमानित दिनचर्या म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही आज म्हणजे काय शिकवलं पाहिजे काय केलं पाहिजे अनुमानित दिनचर्या हे चांगलं आहे. शक्त अनुशासन नाही बाबा तुला वाचावं लागेल नाही तर मी तुला दंडात्मक प्रयोग करेल छेडीन जोडून टाकेल चालणार नाही कारण त्यांना पहिलेच बिचाऱ्यांना प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हटलं निरंतर नेत्र संपर्क बनवणं. आता बघा ह्या मुलांमध्ये निरंतर नेत्र संपर्क बनवण्याची शक्ती नसते. जसं आपण म्हणतो ना माझ्याकडे डोळ्यांकडे बघ तर ते नाही बघू शकत निरंतर नाही बघू शकत. थोडं बघलं का खाली मान घालतात. म्हणजे हे पण चालणार नाही. आणि किसी भी दृश्य श्रव्य सामग्री के प्रयोग से बचना बचना आलेले काय आलेले बचना आलेले बचनाने तर वापरलं पाहिजे. म्हणजे चौथा ऑप्शन पण चालणार नाही. ऑप्शन 1 दिले का अनुमानित दिनचर्या बनाए रखने में काय करा त्यांना त्यांना प्रोत्साहित करा वगैरे या असेल म्हणजे ऑप्शन 1 चांगलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6वा बघा जेवढं काळजीपूर्वक समजून घेणार तेवढं तुम्हाला फायदा होईल. आणि मी तुम्हाला सांगतो विश्लेषण यासाठी देतो कारण खूप ठिकाणी फक्त उत्तर सांगून निघून जातात त्याला किंमत नसते बाबांनो. निम्न में से कौन सा प्राथमिक कक्षाओं में छात्रों के लिए प्रामाणिक शिक्षण कार्यों के उदाहरण आहे. बघा निम्न में से प्राथमिक कक्षाओं में बघा प्राथमिक कक्षासाठी छात्रों के लिए प्रामाणिक शिक्षण कार्य का उदाहरण आहे. आता प्राथमिक शिक्षणासाठी काय उपयोगाचं हे पहिले आपल्याला शोधता आलं पाहिजे. पहिलं म्हटलंय अवधारणा को दैनिक जीवन से लागू करना. बरोबर आहे अवधारणा दैनिक जीवनाशी जोडा. म्हणजे विद्यार्थ्यांना डायरेक्ट पानिपतचं युद्ध शिकून चालणार नाही. पहिले आपल्या आजूबाजूचा परिसर त्यांना परिसर अभ्यास कळायला पाहिजे. म्हणजे पहिला ऑप्शन 1 प्लस मध्ये चांगला आहे. दुसरं म्हटलं परिभाषाओं को एक वर्ग को याद करना. परिभाषा करणे व्याख्या करणे चालेल का? तर अजिबात चालणार नाही. पाठ्य पुस्तक से तथ्यात्मक जानकारी को याद करना पाठांतर करना अजिबात चालत नाही. मित्रों की नोटबुक से उत्तर कॉपी करना म्हणजे तुझ्या मित्राने लिहिलंय ना जे सोनाली लिहिलं ते मोनालीला देऊन टाक. चालेल का? जे जयश्रीने लिहिलं सुवर्णाला देऊन टाक ते दीपालीला देऊन टाक असं चालणार नाही. म्हणजे हे पण प्रभावी नाही. तर सगळ्यात प्रभावी काय का दैनंदिन जीवनामध्ये आपण म्हणतो ना दैनंदिन जीवनाशी काय केलं पाहिजे त्यांना अध्यापन केलं पाहिजे म्हणजे जोडून शिकवलं पाहिजे. ऑप्शन 1 हे सगळ्यात बेस्ट असतं. त्याच्यानंतर आपल्याला वायगोस्की जीन पियाजे म्हणजे हे आपण काय म्हणतो या परीक्षेचे हिरो आहेत. आणि हे हिरो तुम्हाला माहित पाहिजे. जर हे हिरो माहित नसेल तर आपण नापास होऊया नक्की.
प्रश्न 7, दूसरों के साथ संवाद ना करके, बघा काय म्हणतोय, दूसरों के साथ संवाद ना करके करने के इरादे में खुद से जोर जोर से बात करना बचपन में, बघा बचपन में म्हटलंय, काय म्हटलंय, बचपन में. मोठ्या मोठं मनुष्य बोलायला लागलं तर त्याला वेड्यात काढतील, ते पागल झालं म्हणजे. पण इथे काय म्हटलंय, बचपन में. म्हणजे दुसरों के साथ संवाद ना करके, म्हणजे लहान मुलं काय करतात, दुसऱ्यांची बोलत नाही, पण खुद से जोर जोर से बात करते. आपण पण करायचो ना, आपण पण बोलायचो ना. मग आता ते काय म्हणते याला, अप्राकृतिक आहे का, तर अजिबात नाही ना. आपण पण बोललेलं आहे. काय आहे, सामान्यावर प्राकृतिक आहे. काय आहे, सामान्य आणि प्राकृतिक आहे, असामान्य अजिबात नाही. आणि असामान्यावर अप्राकृतिक अजिबात नाही. सामान्य आपण पण बोलायचो लहानपणी, बोलतात लहान मुलं, बरोबर आहे का नाही. काय आहे, सामान्य आहे. बघा प्रश्न 8 काळजीपूर्वक समजून घ्या. व्हिडिओची क्वालिटी ज्यांना चांगली दिसत नसेल त्यांनी क्वालिटी वाढवू शकतात. निम्नलिखित में से कौन सा एक ऐसे प्रश्न का उदाहरण है जिसमें छात्रों को रचनात्मक समाधान समाधान खोज करने की आवश्यकता आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना विचार करणार, चिंतन करणार, रचनात्मक करणार. तर कोणता असा ऑप्शन आहे का ज्यामध्ये रचनात्मक विचार ते करू शकतात, असं तुम्हाला विचारलेलं आहे. पहिलं म्हटलंय संज्ञा के विभिन्न प्रकार, चालेल का, संज्ञा के विभिन्न प्रकार सांगा, तर अजिबात नाही. याच्यामध्ये काही रचना करावी लागेल का, तर अजिबात नाही. आप किसी व्यक्ति के बजाय, बघा आप किसी व्यक्ति के बजाय किसी वस्तू के परिप्रेक्ष्य से दिए गए पाठ को फिर से कैसे लिखेंगे, म्हणजे समजा एखादा पाठ आहे त्यांना लिहिलंय, आता तू कशा पद्धतीने लिहिणार, म्हणजे तू कशा पद्धतीने लिहिणार, म्हणजे नक्की याला चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल का नाही, तर चांगले, म्हणजे दुसरं ऑप्शन प्लस मध्ये आहे. संज्ञा की परिभाषा व्याख्या करून चालणार नाही. आप वाक्य में कर्ता की पहचान करेल, म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता आहे तो ओळखून गेल विषय संपेल, म्हणजे विचार करेल का, तर्क करेल का, तर अजिबात नाही. तर रचनात्मक करण्यासाठी सगळ्यात बेस्ट काय, ऑप्शन 2 आहे. कारण तू पाठ तुझ्या पद्धतीने कशा पद्धतीने मांडणार, मग तो त्या पद्धतीने मांडेल, म्हणजे चिंतन करेल, रचनात्मक होईल. आला बघा तू आवडता शास्त्रज्ञ काय आहे, वायगोस्की, बरोबर आहे ना. सगळ्यांचा आवडता शास्त्रज्ञ, परीक्षेचा पण आवडता शास्त्रज्ञ. बघा शास्त्रज्ञ काळजीपूर्वक समजून घेतले असेल तर तुमचं एकही उत्तर चुकणार नाही. वायगोस्की के सिद्धांत के अनुसार समीपत विकास का क्षेत्र काय आहे, समीपत म्हणजे झेडपीडी, बघितलं आता झेडपीडी ज्याला माहित असेल तोला झेडपीडी माहित असेल. बघा वायगोस्कीचा समीपत विकासाचा क्षेत्र तुम्ही बघितलंय, काय बघितलंय, एक छात्र के कौशल्य ज्ञान के स्तर जिसे कभी हासिल ना करने की संभावना आहे, म्हणजे कधीच हासिल करू शकत नाही याला झेडपीडी म्हणतात, तर अजिबात नाही, म्हणजे बाहेर. परीक्षा पास करने के लिए ग्रेड प्राप्त करना छात्र के लिए आवश्यक है, फक्त मार्क मिळवणे याला झेडपीडी म्हणतात का, तर अजिबात नाही. छात्र जिसे कौशल्य कौशल्य का ज्ञान के स्तर पर पहले से ही महारत हासिल कर चुका है, आता पहले से महारत हासिल कर चुका है म्हणजे जर त्याला पहिल्यापासून येतं त्याला झेडपीडीचा कस काय आधार देणार, म्हणजे तिसरा ऑप्शन पण बेस्ट आहे का, तर अजिबात नाही. चौथा ऑप्शन काय म्हणतंय, कौशल्य या ज्ञान का स्तर जो एक छात्र मदद से म्हणजे स्कैप फोल्डिंग आलंबन से महारत हासिल करने में सक्षम है, याला झेडपीडी म्हटलं जातं, ऑप्शन 4 ने. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 10 एकदम सोपा आहे. पूर्ण प्रश्न टॉपिक वर असतात, एक सुद्धा प्रश्न बाहेरचा नसतो. मग कुठल्या विद्यार्थ्यांना प्रश्न बाहेरचा होतो, त्यांना बॅच माहित नाही, त्यांना फक्त युट्यूबचे व्हिडिओ माहित असतात, कुठेतरी बघायचे, त्याचे तसं करू नका. रचनात्मक मूल्यांकन मानता है की, आता रचनात्मक मूल्यांकन काय मानतं, पहिले माहित पाहिजे रचनात्मक. गुणात्मक मापदंड पक्षपातीवर व्यक्तिपरक, व्यक्तिपरक होतं का असं, तर गुणात्मक मापदंड पक्षपातीपणा केला जातो का रचनात्मक मध्ये, तर अजिबात केला जात नाही. मूल्यांकन की प्रक्रिया शिक्षार्थियों को भी शामिल किया जाना चाहिए, म्हणजे मूल्यमापन जे करताय, आकलन जे करताय तिथे विद्यार्थी पण शामिल पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. विद्यार्थ्यांचंच निरीक्षण तुम्ही करताय तर ते पण काय पाहिजे, एकत्रित पाहिजे, म्हणजे चांगलं आहे, प्लस मध्ये आहे. सीखने के लिए प्रतियोगिता आवश्यक आहे, अजिबात नाही. म्हणतं का रचनात्मक, अजिबात नाही. केवळ मात्रात्मक मापदंड, अजिबात नाही. सगळ्यात बेस्ट काय आहे का, मूल्यमापन जे करणार आहे किंवा आकलन जे करणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग पण महत्वाचा असतो, म्हणजे ऑप्शन 2 हे बेस्ट आहे, हेच रचनात्मक मानताय, बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण या प्रश्नांच्या चुका विद्यार्थी फार करतात. कोणते विद्यार्थी करतात, ज्यांचे टॉपिक क्लिअर नाही ते विद्यार्थी फार चुका करतात. आता अभिकथन आणि कारणचे प्रश्न आले तर काहींना संकट पडून जातं,
काय होतं, संकट पडतं. पण आपल्याकडे क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांना ते संकटच पडत नाही. बघा अभिकथन काय म्हणतंय, गडीवर्तनी. गडीवर्तनी म्हणजे काय, आपण जे बोलतो त्याच पद्धतीने लिहून टाकलं. म्हणजे उदाहरणार्थ हा आपण शंकर म्हटलं, आता लहान मुलाला तो शंकर अशा पद्धतीने पण लिहून टाकेल. काय आहे? शंकर. मी शंकर लिहिलाय. म्हणजे गडीवर्तनी म्हणतात त्याला. जसं बोलतो तसं लिहून टाकणे त्याला गडीवर्तनी. गड़ीवर्तनी लेखन के मुक्त अन्वेषण शिक्षकों को शिक्षार्थियों के स्तरों के प्रामाणिक मूल्यांकन के अवसर प्रदान करते. म्हणजे गडीवर्तनी असेल, गडीवर्तनी म्हणजे तुझ्या मनात जे असेल ना, नेम नाहीये तुला, त्या नियमा पद्धतीने काय कर, तू मुक्त अन्वेषण कर, म्हणजे ते मांड वगैरे हे कर, तर प्रामाणिक मूल्यांकन का अवसर म्हणजे मग तुम्ही योग्य पद्धतीने त्याचं मूल्यमापन करू शकतात, कारण त्याचे विचार त्याने मांडलेले. आता कारण दिलेले, आता अभिकथन तर योग्य आहे प्लस मध्ये. कारण काय म्हणतंय, कक्षा में भाषी विविधता को देखते हुए भाषा का मूल्यांकन गतिशील होना चाहिए. बघा म्हणजे कक्षा में भाषिक विविधता जर तुम्हाला देखते हुए भाषा का मूल्यांकन गतिशील होना चाहिए म्हणजे लवचिक होना चाहिए. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी शंकर अशाच पद्धतीने पहिल्या असं मांडेल का, तर अजिबात मांडणार नाही. तुम्ही मग अवसर का दिला पाहिजे त्याला. म्हणजे आता बघा, आता याला विचारायचं, का बरं अवसर प्रदान करते, का बरं करते, कारण भाषाचं मूल्यमापन गतिशील होण्यासाठी का देतो आम्ही, अवसर देतोय. कारण म्हणतोय ना बरोबर. आता का अवसर दिला, अवसर का प्रदान करतोय तो शिक्षक, कारण मूल्यमापन काय झालं पाहिजे, गतिशील होणं चाहिए, त्यामुळे तो अवसर देतोय. म्हणजे कारण पण योग्य आहे. म्हणजे काय करतात, हे एकमेकाची व्याख्या करतात. काय करतात, ज्या वेळा कारण योग्य स्पष्टीकरण देतं त्यावेळा ते काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. बघा हा पण एकदम सोपा प्रश्न, एकदम झटक्यात उत्तर, स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. बघा प्रश्न 12, निम्नलिखित में से कौन सा कौशल्य कौशल्य का प्रयोग पारस्परिक शिक्षण म्हणजे काय, दोघांमध्ये संवाद बने, त्याला द्वंद्वात्मक उपागम म्हटलं जातं, शिक्षण की प्रक्रिया में सक्रिय रूप से नहीं किया जा सकता. सक्रिय रूप से नहीं किया जा सकता म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह काढायचंय. आता बघा पूर्वानुमान लावणं चांगलं आहे, पूर्वानुमान लावू शकतात म्हणजे चर्चा होईल, सवाल पूछना याच्यामध्ये पण चर्चा होईल, स्पष्टीकरण करणं याच्यामध्ये पण होईल ना चर्चा. मी बोलतोय तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलताय मी ऐकतोय. पण रटणं चालेल का, पाठांतर करून तर अजिबात नाही. म्हणजे हे कमी महत्वाचं, हेच तुमचं उत्तर आहे. बघा प्रश्न 13, कुठला प्रश्न अवघड वाटतो. प्रश्न 13 बघा, निम्नलिखित में से कौन सा प्रभावी समस्या समाधान की प्रक्रिया में बाधा डालता है. बघा निम्नलिखित म्हणजे खालीलपैकी, खालील हे निम्नलिखित में से कौन सा प्रभावी समस्या समाधान की प्रक्रिया में बाधा डालता है. समस्या समाधान की प्रक्रिया म्हणजे विद्यार्थ्यांना चिंतन वगैरे होत नाही बा, त्याच्यामध्ये बाधा टाकतो. कोण आहे, आता बुद्धी उत्तेजन चांगलं आहे ना, म्हणजे विद्यार्थ्याला एखादा प्रश्न दिला त्यावर ते विचार करताय, उत्तेजन देणारे प्रश्न तर दिलेच पाहिजे, म्हणजे हे पण प्लस मध्ये आहे. सादृश्य सोच चांगलं असतं विद्यार्थ्यांना. हा, अनुक्रिया समुच्चय चालेल का, म्हणजे जे पूर्वीचं आहे तेच तसं तसं मांड, त्याला किंवा पूर्वी जे काम. आता बघा अनुक्रिया समुच्चय म्हणजे काय, पूर्वी ज्या पद्धतीने समस्या सोडवली त्याच पद्धतीने याला पण सोडव, याचा उपयोग होईल का, कारण समस्या समाधान करण्यासाठी त्याला तयार करायचंय. म्हणजे एखादी मुलगी पहिल्या वेळा विहिरीत पडली होती, तिला काढण्यासाठी तू दोरीचा वापर केला, बरोबर आहे का नाही. पण अनुक्रिया समुच्चय काय म्हणतात, आता जरी तरी विहिरीत पडली तुझ्या, मग तिला दोरीनेच काढ, पण जर दोरी नसेल तर मग काय करायचं, जाय खाली. असं नाही, म्हणजे अनुक्रिया समुच्चय चालणार नाही, म्हणजे निगेटिव्ह आहे. आणि अवधारणात्मक मानचित्र हे पण चांगलं असतं, म्हणजे विद्यार्थी विचार करू शकेल, पण अनुक्रिया समुच्चय चालणार नाही. बघा प्रश्न 14, काळजीपूर्वक समजून घ्या हा. अभिकथन आणि कारणचे प्रश्न घाबरायचे नाही, ज्यांनी क्लास लावलाय ते घाबरत नाही ते मुलं. अभिकथन प्रश्न 14, सीखना हमेशा एक सामाजिक संदर्भ में स्थित होता है. बरोबर आहे ना, जे आपण शिकतो ते सामाजिक संदर्भ मध्येच होतं ना, तर बरोबर आहे, अभिकथन योग्य आहे, म्हणजे प्लस मध्ये. कारण म्हटलंय, जो सीखा जाता है उसे सीखने और उपयोग करने के तरीके से अलग नहीं किया जा सकता है. बघा शिकणं आपण काय म्हणतो, सामाजिक संदर्भ मध्ये का होतं, का होतं, कारण त्याला विचारायचं अभिकथनला, का होतं रे बाबा सामाजिक संदर्भ में स्थित का होतं, कारण जे पण आपण शिकलेलो आहे त्या कौशल्याचा जर आपल्याला वापरच करता आला नाही, हा, वापर करता आले म्हणजे अलग करता येईल का, तर अजिबात नाही. म्हणजे त्यासाठी स्थित का होतं समाजामध्ये, कारण जे पण आपण कौशल्य शिकतो त्याचा
वापर उपयोग करने के तरीके से अलग नहीं किया जा सकता म्हणजे कारण पण याला का समाजामध्ये स्थित होतंय कारण उपयोग करने से अलग नहीं किया जा सकता याच्यामुळे स्थित होतं म्हणजे योग्य कारण याचं स्पष्टीकरण देत आहे मग गलत आहे का ये आर अजिबात नाही दोनों गलत है का तर अजिबात नाही काय आहे ये और आर दोनों सही है एक दूसरे की सही व्याख्या करते आणि व्याख्या नाही करता म्हणजे हे वेगळं बोलत राहिलं असतं तेव्हा व्याख्या करत नसतं म्हणजे 4 ऑप्शन पण येणार नाही ऑप्शन 3 एकदम बेस्ट ऑप्शन आहे बघा प्रश्न 15 काळजीपूर्वक समजून घ्या महारत लक्ष्य अभिमुखीकरण वाले छात्र महारत महारत म्हणजे आंतरिक प्रेरणेने जागृत महारत म्हणजे काय आंतरिक प्रेरणेने जागृत आता असफल से बचने के लिए कम लक्ष्य तय करणे बाबा महारत आता ह्या विद्यार्थ्याला तुम्ही आंतरिक प्रेरणा म्हणणार का नाही बाबा मी नापास होऊन जाईल मी नाही सीटीटी देत नाही तो काय प्रदर्शनमुखी आहे महारतमुखी नाहीये म्हणजे काय झालं हे बाहेर झालं डर और श्रम से प्रेरित मध्यम लक्ष थे त्याला घाबरून घुबरून नाही बाबा तू नापास झाला आणि जर तू सीटीटी नाही पास झाली तर मग आम्ही लग्न करून टाकू तुझं कर अभ्यास असं चालेल का तर नाही म्हणजे काय डरची भावना करेल का लहान मुलांमध्ये पण असंच करणार का तुम्ही तर अजिबात नाही यथार्थवादी सीखने के लक्ष्य को तय करके महारत वाला विद्यार्थी काय करतो लक्ष्य तय करतो नाही मला ह्या वेळा 110 मार्क आणायचे सीटीटी हा महारत आणि दुसरों को प्रभावित करने के लिए उच्च लक्ष्य तय करणार नाही बाबा मी फक्त अभ्यास करतोय ना तिच्यासाठी अभ्यास करतोय मी डायरेक्ट मोठी नोकरी लागेल का का अभ्यास करतोय उच्च लक्ष दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी चालेल का तर अजिबात नाही याला काय म्हटलं जाईल बाह्य प्रेरणा होईल ही आंतरिक प्रेरणाने तुम्हाला आंतरिक प्रेरणेने जागृत करायची ही बाह्य झाली या तिघ जे ऑप्शन आहे ते बाह्य प्रेरणेचे आहेत बरोबर का नाही घाबरून चॉकलेट देऊन असफलताला घाबर बाबा मग तू पास होय हे बाह्यचे हेच आंतरिकचे म्हणजे हेच तुम्हाला विचारलेलं होतं प्रश्न 16 बघा आपण हा टॉपिक बघितला होता ध्यान न्यूनता अतिक्रियाशील विकार की विशेषता हा टॉपिक आपण काळजीपूर्वक बघितलेला आहे आणि तुम्ही पण काळजीपूर्वक समजून घेतलेला आहे बघा ध्यान न्यूनता अतिक्रियाशील विकार की विशेषता बघा आता काय विशेषता आहे प्रतिबंधी और दोहराव व्यवहार आता बघा दोहरा व्यवहार कोण करतात ज्याला सोलिन क्रम आहे तो करतो अति ध्यान न्यूनता हा करत नाही म्हणजे हे ऑप्शन पण बाहेर झालं विलंबित गतिक भाषा कौशल्य भाषा कौशल्य पण कोणाचं झालं सोलिन विकार आहे त्यांनाच प्रॉब्लेम असतो यांना नसतो उच्च स्तर का अवसादवर मिजाज उतार चढाव म्हणजे शब्दांचा उतार चढाव कोणाला प्रॉब्लेम आहे तो सोलिन क्रमवाल्यांना यांना नाही बाबा ध्यान न्यूनतावाल्यांना ध्यान न्यूनता जे असते त्यांना आवेग पॅटर्न का लगातार सिलसिला याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे तुमच्याकडे पण असा एखादा विद्यार्थी असेल 35 मिनिटाचा तास ते शांतच बसत नाही ते काहीतरी आपण काय म्हणतो काय वळवळ करतोय तू शांत बस त्याला मग काढून द्यावं लागतं काय तर शिक्षक तू ढळ बाहेर असं पण करतात म्हणजे काय झालं त्याला जे तुम्ही पॅटर्न केलेलं आहे बाबा आता 35 मिनिटाचा तास आहे तू बस तिथे शांत ते बसणारच नाही कारण काय होतं तो ध्यान न्यूनता आहे कधी पण विचलित होऊ जाईल म्हणजे ऑप्शन 4 कळालं आणि टॉपिक अभ्यासले ना मग सगळं क्लिअर वाटतं मग सगळं सोपं वाटतं आणि जर टॉपिकच तुम्ही अभ्यासले नाही ना मग सगळे म्हणतात का परीक्षा खूप अवघड आहे आणि एवढा मोठा पेपर आता जुने शिक्षक तर म्हणतात एवढा पुस्तक कशाला दिला अरे पुस्तक नाहीये तुम्ही वाचन तसं करा म्हणजे टॉपिक तसे सराव करा ते पुस्तक नाही तुम्ही एकदम छोट्या फॉर्मॅट मध्ये पेपर आहे असं तुम्हाला वाटेल समावेशी कक्षा टॉपिक बघितलाय आपला दूसरा टॉपिक आहे समावेशी कक्षाओं में पाठ्यक्रम होना चाहिए और निर्देश बघा समावेशी कक्षामध्ये पाठ्यक्रम कसा पाहिजे आणि निर्देश कसे पाहिजे हे तुम्हाला विचारले लचिला और एक समान लचिला तर आहे चांगलं आहे लचिला मी म्हणतोय पण एक समान चालेल का आता पहिलीच्या येणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही सांगितलं 1-2 लिहून टाक पण ज्याला लिहिता येईल तो लिहिल ना बाबा पण एक समान चालेल का तू पण लिहून टाक तो म्हणेल सर मला अजून ओळखच नाही 1-2ची म्हणजे हे पण चालणार नाही मानकीकृत वर विविधित चालेल का विविधित चालेल पण मानकीकृत चालणार नाही मानकीकृत म्हणजे लेबल लावणे सगळ्यांसारखे नाही चालणार लचिलावर विविधित चालेल बघा लचिलावर विविधित म्हणजे काय तुला जर समजा पहिलीच्या वर्गात तू आलेला आहे तुला 1 ते 100 मध्ये नाही लिहिता येत ना तू 1 ते 50 मध्ये लिही बघा 1 ते 50 मध्ये संख्या लिहून टाक आणि विविधित म्हणजे काय तुला आता जर लिहिताच येत नाही तर तू काय कर हे चित्र बघून मला बोलून दाखव म्हणजे काय
प्रत्येकासाठी एक नियम आहे का? तर अजिबात नाही. मग हेच समावेशी शिक्षण म्हणतं. आणि मानकीकृत एक समांतर अजिबात चालणार नाही. म्हणजे ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट दिलेले आहे. बघा, हा प्रश्न म्हणजे आपण दैनंदिन जीवनात असा प्रसंग खूप म्हणतो आहे. या प्रश्नानुसार मी तुम्हाला सांगतो. प्रश्न काळजीपूर्वक बघा. प्रश्न 18 आहे. हा म्हणजे आपण दैनंदिन जीवनात खूप बोलतो बरं का. हा प्रश्न आपला म्हणजे झालं पण असेल, एखाद्याबद्दल बोललो पण असेल, असा प्रश्न आहे. विकास के उस समय को संदर्भित करता है, बघा, विकास उस समय को संदर्भित करता है किंवा करते हैं, जब कोई व्यक्ति एक नया कौशल्य या क्षमता प्राप्त करने के लिए सबसे अच्छा तैयार होता है और बाद में जीवन जीवन में इसके नुकसान की भरपाई करना मुश्किल हो जाता है. म्हणजे काय बघा, म्हणजे एखादा विद्यार्थी असेल, तो आता खूप चांगल्या पद्धतीने तो एखादा शिक्षक झाला, डॉक्टर झाला, झाला. पण त्याचा असं काही क्षण निघून गेला का तो त्याला आता भरपाई करता येत नाही. म्हणजे आपण काय म्हणतो, एखाद्याचं बालपण असेल, त्याला खूप त्रास झाला बालपणामध्ये, जो काळ असतो, त्याला भरपाई करता नुकसान की भरपाई करणं मुश्किल आहे. काय होतं, हा संवेदनशील अवधी म्हणतात, याची भरपाई करता येत नाही. करता येईल का आपल्या बालपणाची? तर अजिबात नाही. विकासात्मक प्रतिमान याची करू शकतात, समीपत विकास क्षेत्र करू शकतात, विकासात्मक कार्य हे तर आपण नंतर पण करू शकतो. पण जो संवेदनशील अवधी असतो, त्याची भरपाई मात्र करता येत नाही. असं या प्रश्नाने विचारलं होतं. मग आपण सहज बोलता बोलता म्हणतो ना, यार लहानपण खूप त्याचं असं, म्हणजे या पद्धतीने हा प्रश्न आलेला होता. प्रश्न 19 बघा. प्रश्न 19 काळजीपूर्वक समजून घ्या. शेष अवस्था और प्रारंभिक बचपन के दौरान, बघा, शेष अवस्था विचारलं काय आहे? शेष अवस्था और प्रारंभिक बचपन के दौरान हाथ और पैरों की तुलना में टांगे और बाहें तेजी से बढ़ते रहते हैं. म्हणजे जी शेषावस्था असते, शेषावस्थेमध्ये आपण म्हणतो बघा, कधी कधी मुलाचं डोकं खूप मोठं दिसतं. माहित आहे ना तुम्हाला, मोठं दिसतं. बरोबर आहे का नाही? आणि कधी कधी काय होतं, हात और पैर तुलना, टांगो की बाहे, टांगेवर बाहे म्हणजे पाय वाढलेले दिसतात. असंच असतं. मग याला काय म्हटलं जाईल? केंद्रीकरण म्हटलं जातं का? तर अजिबात नाही. एकीकरण सिद्धांत म्हटलं जातं का? अजिबात नाही. याला काय म्हटलं जातं? समीपत दुराभिमुख. समीपत दुराभिमुख याला दुसरं नाव आहे अधोगामी. अधोगामी. फसवण्यासाठी हा शब्द त्यांनी वापरला. अधोगामी सिद्धांत नाव आहे. आणि शीर्षगामी मध्ये असं अजिबात होत नाही. शीर्षगामी म्हणजे डोक्याकडून पायाकडे, आणि अधोगामी म्हणजे किंवा त्याला समीपत दुराभिमुख म्हणतात, केंद्राकडून बाहेरकडे. केंद्राकडून मी तुम्हाला बॅच मध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे. कळालं? प्रश्न आता मोठे प्रश्न आले का घाबरून नाही जायचं. प्रश्न मोठे आले का खूप विद्यार्थी अंदाज लावतात, नाही बाबा मग इथे कुठेतरी गोल करून निघून जायचं. नाही बाबा, प्रश्न एकदम सोपा असतो. फक्त तुझे टॉपिक क्लिअर पाहिजे. प्रश्न 20 आहे, काळजीपूर्वक आपण समजून घेऊ, मी तुम्हाला मांडून देतो. निम्नलिखित में से समाज में प्रचलित जेंडर रूढ़िवाद, रूढ़िवाद जे समाज में प्रचलित रूढ़िवाद म्हणजे काय, मुलीने हेच केलं पाहिजे, मुलांनी तेच केलं पाहिजे, याला रूढ़िवाद म्हणतात. प्रचलित रूढ़िवाद के प्रभाव को बच्चों के बीच कम करने का एक प्रभावी कौन सा तरीका है? म्हणजे आपल्या वर्ग म्हणजे जो रूढिवाद चालू आहे समाजामध्ये, तो कमी झाला पाहिजे. मग कमी होण्यासाठी काय करणार तुम्ही, हे त्यांनी विचारलं. तर काय केलं पाहिजे? बच्चों को उनकी विविध जेंडर भूमिकाओं से परिचित कराना और उन्हें अपनी रुचियों को आगे बढ़ाने के लिए प्रोत्साहित करना. म्हणजे काय? बच्चों को विविध जेंडर भूमिका म्हणजे काय? एक मुलगी दूधवाला बनू शकते. काही प्रॉब्लेम आहे का? आता तुम्ही ईव्हीएस व एनसीईआरटी वगैरे वाचले असेल. याच्यामध्ये रजिया सुलतान, एक महिला पूर्वीच्या काळी म्हणजे काय, राजगादीवर सुद्धा बसली. हे पण तुम्ही सांगू शकता. विविध भूमिका. एक पुरुष चांगल्या पद्धतीने कुक पण बनू शकतो. म्हणजे काय झालं, जेंडर रूढिवाद कमी होईल का नाही? रुचियों का आगे बढ़ाना, म्हणजे याच्याने कमी होईल पहिल्या ऑप्शनने. दुसरं काय म्हटलं, हे प्लस मध्ये आहे. ये मान लेना कि बच्चे स्वाभाविक रूप से अपने जेंडर तटस्थ गतिविधि और रुचियों को अपना लेते. म्हणजे हे समजून घ्यायचं, नाही बाबा तू पोरगी आहे ना, तर पोरींसारखेच काम करशील. अपना लेते, आपणून घेईल बा, काही प्रॉब्लेम नाही, तर चालणार नाही. बच्चों को पारस्परिक जेंडर भूमिकाओं के अनुकूल प्रोत्साहित करना, म्हणजे पारंपरिक जेंडर भूमिकाओं को अनुरूप प्रोत्साहित करना. अनुरूप अनुरूप म्हणजे काय? मुलींचे काम, घर काम करणं हे मुलींचं असतं. मुलांनी काय केलं पाहिजे? बाहेरचं काम. त्याला अनुरूप प्रोत्साहित करून चालेल का? उलट तो वाढेल ना, आपल्याला कमी करायचंय बाबांनो. आणि चौथा ऑप्शन म्हटलंय, बच्चों को जेंडर विशिष्ट सामग्री प्रदान करणार. नाही बाबा, तू मुलगी आहे ना, तू बाहुलीच घे. नाही 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 यार, तू बाहुली नको घेऊ, तू पोरगा आहे, असं चालेल का? म्हणजे याच्याने पण वाढेल. पण ऑप्शन एक आहे, याच्याने वाढणार नाही, तर याच्याने कमी होईल.
काय ते मला कमी करण्यासंदर्भात तरीका विचारलेला होता. बघा उत्तर होतं का नाही. आणि प्रश्न पूर्ण वाचला नाही तर उत्तर कुठून येईल आणि टॉपिक माहित नसेल तर मग अजून उत्तर कुठे समजेल. आता खूप विद्यार्थी काय करतात माहितीये का, सर आम्हाला काही मागच्या वेळा आम्ही बॅच लावली नव्हती आम्हाला 60 पडले. अरे बाबा निगेटिव्ह सिस्टीम नसते, त्यामुळे तुमचा स्कोर 60-70 पर्यंत खेळतोच. पास व्हायचंय तुम्हाला. मागच्या वेळा मी अभ्यास केला आणि म्हणजे 60 पडले किंवा 70 पडले आणि या वेळा अजून 1 मार्काने कमी पडला मग. मग परत देशील का? एवढं करू नका. तुम्हाला मी पहिले सांगतो सीटेट परीक्षा नापास व्हायचं कारण म्हणजे एक आहे तुम्हाला पूर्ण टॉपिक माहित नाही. ज्या विद्यार्थ्याला पूर्ण टॉपिक माहित असतात ना, तो विद्यार्थी 100% पास होतो. त्यामुळे परत-परत परीक्षा द्यायचा मी तर डायरेक्ट सांगतो माझ्या बॅच लावलेल्या विद्यार्थ्यांना एकच वेळा परीक्षेला जाल परत द्यायची गरज नाही. पण विद्यार्थी पण काय हाऊस आहे काय ना फक्त फॉर्म भरा असं करू नका. सार्थक अधिगम को सुनिश्चित करने के लिए निम्नलिखित में से कौन सा महत्वपूर्ण आहे. अधिगम कसं झालं पाहिजे सार्थक सार्थक म्हणजे त्यांना ते पसलं पण पाहिजे जे शिकवलं ते. नाहीतर इंग्रजी मीडियम वाले आम्ही दररोज एक पाठ शिकवला इंग्रजीचा त्या मुलांना 4 ओळी तरी कळता का असं चालणार नाही. म्हणजे सार्थक अधिगमसाठी काय करणार आहे पहिलं म्हटलंय भावनात्मक समर्थन करणं चांगलं आहे त्याच्या भावना समजून घ्या. तो जर दुःखी असेल तर फक्त झोडपत नका बसू त्याच्या मागील कारण समजून घ्या. चालेल का नाही चालेल. स्पर्धा चालेल का चालणार नाही. बघा ऑप्शन 2 कुठे आलेले 2 कुठे आले आपण पहिले काढून टाकू. आहे का या ऑप्शन मध्ये कुठे 2 बघा ह्या ऑप्शन मध्ये 2 आलेले आहे म्हणजे ऑप्शन एक ऑप्शन बाहेर झालं तुमचं. कर करणे और प्रयोग करने के अवसर म्हणजे करके सीखना लर्निंग बाय डुईंग हे पण चांगलं असतं. आणि मानकीकृत पाठ्यक्रम चालेल का चालणार नाही ना बाबा. मानकीकृत पाठ्यक्रम हे बघा इथे पण 4 आला इथे पण 4 आलेलं आहे. मानकीकृत चालणार नाही म्हणजे तुम्हाला ऑप्शन 2च हे बेस्ट निवडायचंय. एक म्हणजे त्यांचं भावनात्मक समर्थन करायचं आणि तिसरं म्हणजे करकेवर प्रयोग करणे म्हणजे लर्निंग बाय डुईंग या पद्धतीने शिकवलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन 1 आणि 3 म्हणजे ऑप्शन 2 मध्ये हे तुम्हाला दिलेले आहे. बघा प्रश्न 22 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 22 काय म्हणतो बघा अभिकथन शिक्षकों को पहाड़ के रूप में बच्चों को ढेर सारे संकेत और आलंबन उपलब्ध कराने चाहिए. म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे पहाड उपलब्ध करणं म्हणजे काय पहाड उपलब्ध करणं म्हणजे मार्गदर्शन करणं जिथे चुकत असेल तिथे तर उपलब्ध केले पाहिजे का नाही तर केले पाहिजे. अभिकथन योग्य आहे काही टेन्शन नाही प्लस मध्ये. कारण म्हणतंय जीन पियाजे ने इस बात पर जोर दिया है कि अधिक जानकार लोगों सामाजिक अंतरक्रिया के माध्यम से बच्चों को संज्ञानात्मक कौशल्य आगे बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभाते. आपण टॉपिक बघितलाय ना जीन पियाजे तर असं म्हणत नाही का विद्यार्थ्यांना काय करा जे अधिक जाणकार आहेत त्यांच्याशी संपर्क करायला लावा आणि मग ते कौशल्य साध्य करतील. हे जीन पियाजे म्हणत नाही हे कोण म्हणतं वाय गोस्की म्हणतो. कोण म्हणतो वाय गोस्की म्हणतो. हा टॉपिक ज्याने टॉपिक बघितलाय तोच उत्तर देईल. कोण म्हणतो हा वाय गोस्की म्हणतो म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे. हे चुकीचं दिलेलं म्हणजे काय ये सही और आर गलत पहिल्याच ऑप्शन मध्ये भेट काही वाचलं नाही. बघा आता टॉपिकची किंमत कळाली. मग अशा वेळेस टॉपिकची किंमत कळते. मग खूप विद्यार्थी काय म्हणतात का सर टॉपिक अभ्यासलेच पाहिजे का? आता बघा बाबा तुमच्या याच्यावर तुम्ही जर सीटेड मार्क 4 मार्कांनी नापास होणार किंवा 5 मार्काने तर आपल्याला कळायला पाहिजे ना आपलं काय चुकतंय. बघा प्रश्न 23 दिलेला आहे तुम्हाला काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. अभिकथन एक प्रभावी शिक्षा शास्त्र रणनीति है कि बच्चों को नई जानकारी वो जो पहले से जानते हैं के साथ जोडने के लिए कहा जाए. म्हणजे काय अभिकथन काय म्हणतो का शिक्षण शास्त्र काय म्हणतं का जे मुलांना पहिले माहित आहे त्या पहिल्या जानकारीला जी नवीन जानकारी काय करा तुम्ही जोडा. जानकारी पहिले जानते उसके साथ जोडा चाहिए. म्हणजे काय तुम्हाला जे पूर्वी माहित आहे म्हणजे पूर्वीचं ज्ञान आहे त्याला जोडा तर चांगलं आहे का नाही. अभिकथन एकदम योग्य बोलत आहे. कारण म्हणतंय समानतावर विभिन्नता को विभिन्नता को पहचान करने में बच्चों को जानकारी संगठित करने में मदत मिल सकती है. आता मला सांगा त्याला विचारायचं का रे अभिकथन तू का बरं सांगतो
का दोघांना जुनी जानकारी जोडा, का बरं सांगतो? मग आता कारण काय म्हणते, समानता और विभिन्नता को पहचान करने में जानकारी संघटित करने में मदत मिळते. का बरं सांगतो मी? तो काय म्हणेल अभिकथन मी का सांगतोय? का जर तुम्ही जानकारी एकत्रित केली तर काय होईल, संघटित जानकारी संघटित करण्यासाठी मदत मिळेल आणि जो उन्हें सोचने के साथ बेहतर याद करने में भी मदत करेगी. याद करणं म्हणजे पाठांतर नाही, याद म्हणजे ज्ञान मिळवणे. म्हणजे ते ज्ञान मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांना मदत मिळेल यासाठी मी तुम्हाला काय सांगतोय, का जे पहिले माहित आहे ती जानकारी काय करा, त्या संबंधित जोडून टाका. म्हणजे दोघं एकमेकाची व्याख्या करताय का नाही बाबांनो, कारण याचं हे योग्य कारण बोलताय. म्हणजे आता गलत आहे का, तर अजिबात नाही. काय आहे, ये और आर दोनों से ये व्याख्या करता है. कळालं आता अभिकथन आणि कारण. बघा आता बाहरी प्रेरणा, आता दोघं प्रेरणा तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये लावून दिला, एकाच प्रश्नामध्ये. आता ज्या विद्यार्थ्यांचे टॉपिक क्लिअर आहे तो प्रश्न बरोबर उडवतो आणि ज्या विद्यार्थ्यांना टॉपिक माहित नाही ना, मग अंदाज लावू का, हे करू का, ते करू का, या गोष्टी होतात. बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचा. बघा प्रश्न काय म्हणतोय, काळजीपूर्वक वाचून घ्या. बाहरी प्रेरणा डैश डैश आती है, बघा बाहरी प्रेरणा डैश डैश से आती है, जबकि आंतरिक प्रेरणा डैश डैश पर आधारित होती है. आता काय विचारलंय, बाहरी प्रेरणा कशामुळे येते आणि आंतरिक प्रेरणा डॅश डॅश पर आधारित होते, असं तुम्हाला दोघंच विचारलेलं आहे. सजा से बचणे, बघा सजा से बचणे ही झालं बाहरी, आपल्याला बाहरी, आणि पुरस्कार जैसे इनाम, पुरस्कार पाहण्यासाठी पण बाहरी. दोघं बाहरीची उदाहरणे. आपलं उत्तर आहे का, तर अजिबात नाही. दोघं बाहरी बाहरी झाले. दुसरों की सराहना करणे, बघा हे झालं बाहरी. दुसरों की सराहना करणे का, ती म्हणते चांगल्या अभ्यास कर, मला म्हणून मी अभ्यास करतो, म्हणजे हे झालं. आणि व्यक्तिगत संतुष्टीसाठी का पुस्तक वाचतोय, मला आनंद भेटतो, म्हणजे हे आंतरिक झाले. बघा आपल्याला हेच ऑप्शन पाहिजे होतं ना. आणि व्यक्तिगत संतुष्टी ही बाहरी झाली. आता मला सांगा या पहिला इथे बसेल का, हे तर अजिबात बसणार नाही. आणि हे दुसरं की हे पण बाहरी झाले. नाही, व्यक्तिगत संतुष्टी ही आंतरिक झाली, ही आंतरिक प्रेरणा झाली. पण ही ते बसणार नाही ना, पहिले बाहरी प्रेरणा विचारलेले, पहिले हे पण कॉलम फॉलो करायचा, पहिले बाहरी आहे का. आणि व्यक्तिगत संतुष्टी ही आंतरिक आहे, पण आपल्याला पहिला कॉलम काय पाहिजे, बाहरीचा, आणि दुसरा आंतरिकचा पाहिजे, हे पण येणार नाही. म्हणजे ऑप्शन दोन काय, ऑप्शन काय दिले, दुसरों की सराहना आणि व्यक्तिगत संतुष्टीसाठी आंतरिक प्रेरणा आधारित होते, अशा पद्धतीचा हा प्रश्न तुम्हाला दिलेला होता. बघा त्याच्यानंतर अभिकथन आणि कारण, या प्रश्नांची फार तयारी करावी लागेल, नाहीतर मग फार अवघड आहे बरं का सीटेट पास होणं. कारण आता या प्रश्नांची संख्या 5-5, 6-6 वाढायला लागली. अभिकथन आणि कारण 25वा प्रश्न आहे, काळजीपूर्वक समजून घ्या. मी जसं विचारायला लावलं ना तसं विचारायचं बरं का, प्रश्न वाचून. बच्चों में रचनात्मकता को पोषित करने के लिए, बघा रचनात्मकता को पोषित करने के लिए, उनके चिंतन और मनन करने के लिए व्यावहारिक समस्याओं और मुद्दों को प्रस्तुत करने की आवश्यकता है. म्हणजे मुलांमध्ये जर रचनात्मक कौशल्य वाढवायचं असेल तर त्यांना काय करा, व्यावहारिक समस्या प्रस्तुत करा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही इतिहास विषय शिकवताय, बरोबर आहे का नाही, पूर्वीच्या काळी गडावर पाणी कसं जायचं, मग आता तू कशा पद्धतीने घेऊन जाशील, व्यावहारिक समस्या. किंवा तुझे वडील काय करतात, शेती करतात ना, मग आता मला सांग, तू जेव्हा शेतकरी होशील तर काय कशा पद्धतीने शेती करशील, व्यावहारिक समस्या प्रस्तुत केली आणि त्याच्यावर काय करेल, तो चिंतन मनन करेल. चांगलं आहे, बेस्ट आहे, चिंतन करण्यासाठी रचनात्मक साठी बेस्ट आहे. कारण विचारायचं, आता का का मुद्दे टाकले पाहिजे बा, का त्याला चिंतन करायला लावलं पाहिजे. रचनात्मक बच्चों में कुछ नया खोजने की क्षमता होती है और उन्हें बौद्धिक उत्तेजना की आवश्यकता होती है. आता मला सांगा त्यांना व्यावहारिक समस्या का मांडायच्या आहेत, का मुद्दे द्यायचे आहेत, प्रस्तुत का करायचे ते मुद्दे, कारण मुलांमध्ये उन्हें बौद्धिक उत्तेजना की आवश्यकता होते. म्हणजे आपण काय म्हणतो, गरज ही विचाराची काय आहे, जननी आहे. त्यांना गरज निर्माण केली, त्यांना उत्तेजन मिळालं आणि ते विचार करायला लागले, म्हणजे काय झालं, हे पण कारण योग्य बोलत आहे. म्हणजे ये और आर काय आहेत, बघा हे गलत आहे का, तर अजिबात नाही. दोनों गलत अजिबात नाही. ते काय, ये और आर दोनों सही व्याख्या करताय का, कारण त्यांना उत्तेजना देण्यासाठी कशाची आवश्यक आहे, मुद्द्यांची आवश्यकता आहे. कळालं.
आता शेवटचे 5 प्रश्न हा. आणि विश्लेषण पूर्ण बघा. जे विश्लेषण बघतील आणि जे टॉपिक समजतील तेच विद्यार्थी पास होतात. बघा हा प्रश्न म्हणजे ज्याने पेपर सेट केला त्याचा पण गोंधळ उडाला होता. त्याचे 2 उत्तर देऊन टाकले. 2 उत्तर देऊन टाकले. द्यावेच लागणार. बघा पियाजे के अनुसार निम्नलिखित में से कौन सा समायोजन का उदाहरण है. आता समायोजन म्हणजे काय? पूर्वीच्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञान बदल करणे, मॉडिफाय करणे. बरोबर आहे का नाही? याला समायोजन म्हटलं जातं. पहिलं म्हटलं एक बच्चा अतिरिक्त पहलुओं के साथ सायकल चलाना सीखता है. आज सायकल चलाना सीखताय म्हणजे त्याने आत्मसात करून टाकलं. आत्मसात करणं आपल्याला समायोजन म्हणजे जुन्या ज्ञानामध्ये बदल करणे त्याला समायोजन म्हणतात. आत्मसात करणे म्हणजे जसं तसं स्वीकारून टाकणे. चालेल का हे? तर अजिबात नाही. बच्चा पहली बार आपने जूतों को बांधना सीखता है. आता पहिली बार शिकताय म्हणजे त्याला पूर्वीचं ज्ञान नाहीच आहे ना. म्हणजे हे पण काय झालं आत्मसातकरण झालं. आत्मसातकरण झालं का नाही कारण पहिल्या वेळा त्याने बूट बांधण्याचं लेस वगैरे शिकलं. बच्चा परिचित वस्तू के लिए नया शब्द सीखता है. परिचित वस्तू म्हणजे आता त्याला एक माहित आहे. उदाहरणार्थ समजा त्याला आपण काय म्हणू नदी माहित असेल. नदी हा शब्द परिचित नदी शब्द माहित आहे. काय नदी? त्याला परिचित सांगितलं याला सरिता बी म्हणतात रे बाबा. सरिता म्हणतात. झाला नवीन शब्द म्हणजे समायोजन केलं ना का नाही पूर्वीच्या ज्ञानमध्ये तर केलं. इथे पण समायोजन होत आहे. एक बच्चा महसूस करता है की कुत्ता और बिल्ली दोनों जानवर है. बघा म्हणजे आता त्याला महसूस करताय म्हणजे आधी माहित होतं का त्याला माहित आहे. कुत्री मांजर माहित होती त्याला. पण आता त्याला महसूस झालं का दोघं प्राण्यांमध्ये म्हणजे जानवर मध्ये मुडतात. म्हणजे इथे पण समायोजन होत आहे. म्हणजे तुमचं उत्तर 3 आणि म्हणजे त्यांनी एफ बरोबर दिलेला होता. एफ बरोबर दिलेला होता म्हणजे तुमचं 3 आणि 4 हे दोघं उत्तर बरोबर होते. त्यांच्याकडून पण गोंधळ झालेला होता. आणि मी तर हे तुम्हाला पेपर देऊन आलो ना त्याच दिवशी मी सांगितलं होतं. पेपर ज्या दिवशी देऊन आलो ना एक मी व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की हे दोघं उत्तर राहतील. बघा इथे घेतोय. ऍप डाउनलोड करून घ्या PSCSO अकॅडमी यावर तुम्हाला सर्व काही उपलब्ध होऊन जाईल. हा ऍप डाउनलोड करून घ्या. काही अडचण असेल मोबाईल नंबर तिथे तुम्हाला उपलब्ध केलेला आहे. प्रश्न 27. प्रश्न 27 हा शास्त्रज्ञ होता लॉरेन्स कोलबर्ग. तुम्हाला लॉरेन्स बिश्नोई माहित असेल. हा लॉरेन्स कोलबर्ग आहे आणि या लॉरेन्स कोलबर्ग वर आलेला प्रश्न आहे. शास्त्रज्ञ कठीण नाही. मांडणी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने केलेली आहे. बघा प्रश्न 27 क्या आपने माता पिता को अनुपस्थित में बघा माता पिता अनुपस्थिति में अनुपस्थिति म्हणजे ते घरी नाही बा अनुपस्थिति में फ्रीजर में चॉकलेट चोरी करना ठीक है. इस सवाल के जवाब में 4 वर्ष की मीरा ने जवाब दिया ऐसा करना गलत होगा क्योंकि ऐसा करने पर मुझे माता पिता सजा मिल सकती है. म्हणजे ती मीरा काय केलेले प्रश्न काय म्हणतो तर तिच्या आई वडिलांनी फ्रीज मध्ये चॉकलेट ठेवले. आता ती म्हणते का हे चॉकलेट चोरी करणं ठीक आहे का? का आपण हे चॉकलेट चोरी केले पाहिजे का? पण चोरी केले पाहिजे का? पण 4 वर्ष की मेरा जवाब दिया ऐसा करना गलत होगा क्यों मेरे माता पिता मुझे काय सजा मिल सकती है. म्हणजे मी चॉकलेट चोरले नाही पाहिजे. का चोरले नाही पाहिजे? माझे घरचे मला बदडून टाकतील. मिल सकते. मीरा का नैतिक तर्क लॉरेंस कोलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत की किस अवस्था को दर्शाता है असं तुम्हाला विचारलेलं आहे. कोणची अवस्था दर्शवतो? तुम्हाला माहित आहे. काय म्हटलं उत्तर परंपरा आहे का? काय ही? तुम्ही जर लॉरेन्स कोलबर्गचा सिद्धांत जर काळजीपूर्वक वाचला असेल तर म्हणजे ही मीरा का पालन करते? दंड और आज्ञा पालन. कुठे असतं हे? पहिल्याच स्तरामध्ये येतं. दंड और आज्ञा पालन असतं. काय असतं? दंड और पूर्व पारंगत जी अवस्था असते दंड और आज्ञा पालन येत असतं. कळालं? याच्यामध्ये दंड और आज्ञा पालनसाठी कारण ती मीरा काय म्हणते मला घरचे झोडपतील म्हणून मी चॉकलेट करत नाही. याला दंड और आज्ञा पालन म्हटलं जातं. कळालं? प्रश्न 28 एकदम सोपा प्रश्न. प्रश्न 28 जीन प्याजे. जीन प्याजे के विकास के सिद्धांत के अनुसार बघा सिद्धांत कोणाचा? जीन प्याजे के विकास के सिद्धांत के अनुसार कोणाच्या अनुसार? जीन प्याजेच्या अनुसार बच्चे संवेदिक अवस्था के अंत तक संवेदी अवस्थामध्ये अंत तक विकसित कर लेते. आता काय विकसित करतात? तुम्हाला जर सिद्धांत वाचला असेल तर तुम्हाला माहिती आहे संवेदी गामक जी अवस्था आहे त्याचे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही उत्तर देऊ शकता. आता बघा संरक्षण कुठे विकसित होतं?
मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये. तार्किक चिंतन केव्हा करू शकतो? चौथ्या अवस्थेमध्ये. औपचारिक. सांकेतिक चिंतन केव्हा करू शकतो? म्हणजे जे चिन्ह समोर तिसऱ्यामध्ये. आणि वस्तुस्थायित्व कुठे येतं? कुठे येतं? आता वस्तुस्थायित्व काही लोकांना वस्तुस्थायित्वच कळत नाही. वस्तुस्थायित्व तुम्हाला माहिती आहे मूल जन्मानंतर 8 ते 9 महिन्याचं असतं ना, त्याला जर तुम्ही सांगितलं हं, ही वस्तू आहे ना, हं, असं केलं का कावळा घेऊन गेला. ते मान्य करून घेतात, कावळा घेऊन गेला. पण ज्या वेळा ते 18 महिन्यापर्यंत होतं, ते मान्यच करत नाही. ते म्हणतात नाही तू लपवलंय बघ, मागे लपवलंय बघ. म्हणजे ते एक तर मागे येतील म्हणजे वस्तुस्थायित्व विकसित होऊन जातं. कुठे असतं? त्याला म्हटलं जातं संवेदी गामक अवस्थेमध्ये. इथे तुम्हाला संवेदी प्रेरक अवस्था दिलेली. प्रेरक म्हणजे गामक. कळालं? म्हणजे प्रश्न सीटेट काय करते? फक्त प्रश्न काय करते? फिरवण्याचा प्रयत्न करते किंवा एखादा शब्द बदलण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्ही गोंधळ घातला पाहिजे. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि आपल्या आजूबाजूच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. ले वाइगोस्की के अनुसार आंतरिक वाक. आता ले वाइगोस्की नुसार आंतरिक वाक काय आहे? बच्चों के संज्ञानात्मक अपरिपक्वता हे पियाजे म्हणतो, अजिबात नाही. जन्म से लेकर 3 वर्ष की उम्र तक असं म्हणतो का? हा असं म्हणतो का वाइगोस्की 3 वर्षापर्यंत बोलणार? तर अजिबात नाही. तर्क करणे और विचारों को व्यवस्थित करने में मदत करता है. हे वाइगोस्की म्हणतो तर्क करणे आणि विचारों को व्यवस्थित करणं म्हणजे काय? आता लहान मुलं असतात. आपण जर त्यांना सांगितलं 10 पर्यंत मोजते म्हणणार 1, 2, 3, 4 म्हणजे विचारांना नियंत्रित त्याला आंतरिक वाक म्हणतात. आणि बच्चों में संज्ञानात्मक विकास में बाधा डालता तर अजिबात नाही. ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. आता तुमचा शेवटचा प्रश्न. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचा स्कोर किती आला, किती बरोबर आले हे कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि तुमच्या आजूबाजूला जेवढे मित्र मैत्रिणी आहेत का ते परीक्षेला घाबरलेले आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जुन्या शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण त्यांना वाटतं काय काय आहे बाबा एक, पण एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा. प्रश्न 30. छात्रों में आलोचनात्मक सोच को किस प्रकार बढ़ावा जा सकता है? आलोचनात्मक चिंतन कशा पद्धतीने वाढवणार असं तुम्हाला विचारलं. कशा पद्धतीने? पहिलं म्हटले संयोगात को हातोत्सेत करणार. संयोगला हातोत्सेत करून चालेल का? तर अजिबात नाही. छात्रों को रटने रटने पूर्ण अभ्यास म्हणजे पाठांतर करून चालेल का? प्रोत्साहित करणार. प्रोत्साहित केलं जाते पण पाठांतराला चालणार नाही. क्या वो क्यों कैसे उत्साहवर्धक प्रश्न पूछकर क्या क्या म्हणजे उदाहरणार्थ सूर्य तारा क्यों है, हा कैसे असे प्रश्न विचारणार म्हणजे त्यांचं चिंतन वाढेल. तू डोंगरावर तू शेती करशावर कशी शेती करणार, का बरं करणार आणि कशा पद्धती करणार म्हणजे याच्यावर चिंतन होईल. आणि अधिसंज्ञान को हतोत्साहित करणं चालणार नाही. बघा अशा पद्धतीचे तुमचे 30 प्रश्न होते. ज्या विद्यार्थ्यांना नंतर आन्सर की पण चेक करतात काही विद्यार्थी, आपल्याकडे बॅच लावलेले विद्यार्थी फार आहेत. हा मग ते काय म्हणतात का सर आम्हाला किती स्कोर आला. आता या इथे तुम्हाला ते आपल्याकडचे विद्यार्थी काय करतात तुम्हाला एक सांगतो. ओएमआर घेऊन बसतात. ओएमआर घेऊन बसल्यानंतर मी विश्लेषण देण्याच्या आधी म्हणजे त्यांचं एक उत्तर गृहीत धरतात. म्हणजे याचा फायदा काय होतो माहितीये का? तुमचा सराव पण होऊन जातो. बरोबर आहे का नाही? ओएमआर भरल्याने काय होतं तुमचा सराव पण होऊन जातो. आणि ह्या सराव झाल्यानंतर तुम्ही जेव्हा हे चेक करतात तर तुम्ही म्हणणार सर आमचे 27 बरोबर आले किंवा 28 बरोबर आले. म्हणजे तुमची गती पण वाढते आणि तुम्हाला सराव पण लागतो. कळालं? त्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. ही आजची आन्सर की होती. तुम्ही बॅच सगळ्यांनी जॉईन करा. आपल्या आजूबाजूला जेवढे मित्र मैत्रिणी असतील त्यांना ग्रुपची लिंक शेअर करा. व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण दिलेली असेल. आणि बॅच बद्दल सर्वांना सांगा. वेळ वाया घालवू नका. आणि तुम्हाला एक सांगतो काय एवढी गाढवासारखी मेहनत घेतात पोरं, इथून पुस्तक घे तिथून पुस्तक घे, एवढं करायची गरज नाही ना. ऍप मध्ये सर्वच उपलब्ध आहे ना. तुम्ही पेपराला जाणार 1000-2000 रुपये खर्च तुम्हाला लागणार. तुम्ही फॉर्म भरायला 1000 रुपये फी दिली म्हणजे तुम्हाला 5000 रुपये खर्च जेमतेम येणार. बाय चान्स समजा तुम्ही विचार केला का नाही बाबा मग बॅच लावू का नको असं करू, बाय चान्स समजा स्कोर तुम्हाला 1 मार्क जरी कमी पडला, परत पेपर देणार, अभ्यास करणार, सगळ्यात महत्वाचा अभ्यास करणार, तेवढा 6 महिन्याचा वेळ वाया जाणार आणि परत पेपरला जाणार, परत 5000 घालणार. एवढं करण्यापेक्षा मी तुम्हाला जर गॅरंटी देतोय ना बाबा एक वेळा बॅच घ्या परत नापासच होणार नाही, अजून काय पाहिजे. चालेल, व्हिडिओ लाईक करा. सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघून घ्या आणि व्हिडिओ शेअर नक्की करा.